वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सन्माननीय व्यासपीठ, ज्यांच्या स्मरणाशिवाय परागचा कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही असे श्रद्धेय इतिहास संशोधक निनादराव बेडेकर, आदरणीय मोहनराव आपटे सर यांच्या दोघांच्याही स्मृतीला वंदन करतो आणि आपल्यासमोर अत्यंत थोडा वेळ बोलतो. एक वटवृक्ष आज या कार्यक्रमासाठी येणार होता, पण एक पान भिरभिरत येऊन पडलंय. फक्त हरकत नाही, आपण घरी पूजेला बसल्यानंतर प्रत्येक वेळेला काय प्रत्यक्ष गणपती आणू शकत नाही, म्हणून आपण एक सुपारी ठेवून देतो आणि त्या सुपारीची गणपती म्हणून पूजा करतो. तेव्हा आता हे आलेलं पान आणि ही सुपारी, ही पान सुपारी आपण गोड मानून घ्या, एवढी नम्र विनंती हात जोडून तुम्हाला करतो. त्याचा ज्या दिवशी फोन आला त्यांनी बरंच सगळ्यांनी सांगितलं की त्या वेळात वेळ काढून वगैरे 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 आडेवेडे न घेता घरात घडलेला प्रसंग सांगतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की काय झालं. 20 तारखेला माझ्या तिसऱ्या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं, जंग जोहर, जो पावनखिंडीवरती आता येतोय दिग्पाल लांजेकरांचा. त्याचाही मी रिसोर्स पर्सन आहे. 20 तारखेला त्याचं शूटिंग सुरू झालं, मुहूर्ताची पूजा झाली आणि 21 तारखेला दुपारी 11 वाजता मी पुण्यातनं परत गेलो. संध्याकाळी 5, 5:30, 6 वाजता पोचलो सोलापूरला. चहा घेत मी नुसता रिलॅक्स झालेलो होतो की परागचा फोन आला. मुलीने फोन हातात दिला, माझ्या पराग काकाचा फोन आहे म्हणून. बायकोच्या डोळ्यात जे काय भाव उमटायचे ते उमटलेले होते. त्याच्या आधीच 1-2 मिनटं बोलणं झालं होतं की आता पुढचा दौरा कधी. तर मी म्हटलं तर मी एक 10 दिवस आता अजिबात कुठं जाणार नाही आहे. आणि याचा फोन आल्यानंतर मी जे काय बोलत होतो, हो हो निघतो, उद्या सकाळीच निघतो, त्याच्यानंतर जे काय वातावरण घरातलं झालं असेल ते आपण समजून घेऊ शकता. पण त्याच्याप्रमाणे एकतर सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की माझे आणि आपटे सरांचे पण खूप वेगळे संबंध होते. माझे वडील आणि मोहनराव बेडला असताना एका रूममध्ये राहत होते, त्यामुळं माझं काका पुतण्याचं सरांशी नातं होतं. जनसेवाबरोबरचं माझं नातं 32 वर्ष इतकंच जुनं आहे. त्यामुळं त्यांनी बोलवणं आणि मी न येणं हा विषयच असू शकत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती त्याच्यामध्ये की जे माझ्या गुरूंनी स्वीकारलेली कमिटमेंट होती ती पूर्ण करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यांची तब्येत आणि त्यांचं एकूण आत्ताचं फिरणं हे सगळं लक्षात घेतलं तर मला आश्चर्यच वाटत होतं. मी फक्त तेवढं प्रकटपणे परागशी बोललो नाही, कारण परवाच दिवशी ते पार्ल्यात एका कार्यक्रमाला येऊन गेले आणि इथेच, आणि आज लगेच परत ते येणार होते म्हटल्यानंतर मला थोडंसं धस्स झालेलं होतं. पण तब्येतीचं खूप ते सांभाळून जरी स्वतःला असले तरी सुद्धा शेवटी तब्येत 98 वर्ष आज वय आहे. त्याच्यामुळं आपण म्हणजे मला सगळ्यात कौतुक आपल्या सगळ्यांचं वाटतं. मला असं उगीच कुठंतरी वाटत होतं की पावसाहेब येत नाहीत अशी उद्घोषणा ज्या वेळेला होईल त्यावेळेला बहुतेक मंडळी चला आता, म्हणजे आता काही, पण आपण सगळेजण थांबलात हे आपलं परागवरचं प्रेम आहे. त्यामुळं त्या तुमच्या दोघांच्या मधल्या संबंधाला मी मनापासून नमस्कार करतो खरं तर. आणि त्या सगळ्या पुढच्या कार्यक्रमासाठी आपण थांबलात. खरोखर त्याचं पहिलं पुस्तक असू दे किंवा आत्ताचं दुसरं पुस्तक असू दे, ती धारातीर्थ असू देत किंवा स्फूर्तीतीर्थ असू देत, या सगळ्यांच्याच भटकंतीची सुरुवात, तिचा जो पाया आहे तो पायाच मुळात भावसाने आणि आप्पांनी घातला, म्हणजे गोनी दांडेकरांनी घातला. आणि त्याच्यातनंही मग पुढच्या कालखंडामध्ये सुरू झालेली ही सगळी दिंड्या आहेत. या कुठली दिंडी औरंगाबादवरून येते, कुठली दिंडी इकडून येते, कुठली दिंडी तिकडून येते. प्रत्येकाच्या खांद्यावर भगवा ध्वज आहे, प्रत्येकाच्या खांद्यावर शिवाजी महाराजांची पालखी आहे. आणि प्रत्येकाची एक वारीची जी संकल्पना आहे ती संकल्पना वेगवेगळी आहे थोडीशी, पण भूमिका मात्र आणि भाव मात्र तोच आहे, एवढं मात्र निश्चित आहे. खूप काही आठवणी आहेत खरं तर या सगळ्या स्फूर्तीस्थळांच्या, बाळासाहेबांच्या पण ह्याच्यामध्ये. म्हणजे एकदा मी आज त्याच्याशी बोलत असताना असं म्हणालो की काय काय सांगू. एक मला आठवण बाबासाहेबांची आठवते. बाबासाहेब पहिल्यांदा शिवनेरीला गेलेले होते
70 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. म्हणजे बाबासाहेब त्यावेळेला 20-22 वर्षाचे असतील. त्या काळात कोणी जातही नव्हतं किल्ल्यावर. म्हणजे 1950च्या दरम्यानची घटना आहे ही. आणि तो एक कच्चा कुठला तरी मिळालेला नकाशा असा हातात घेऊन बाबासाहेब हिंडत होते. आणि ती जी कमानी मशीद आहे, त्या कमानी मशिदीच्या समोर आजही आपण जर गेलात तर कमानी मशिदीच्या समोर थोड्या अंतरावरती एक भिंत आहे छोटीशी. आपली जसं रेलिंग असतं तशी एक रेलिंगसारखी छोटी भिंत आहे. त्या भिंतीवरती चढून ते त्या कमानीच्या वरती एक शिलालेख आहे, त्या शिलालेखाकडे ते पाहत होते. आणि ते पाहता पाहता असे असे चालत 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 त्या भिंतीवरनं चाललेले होते. त्यांनी एकदा तरी पलीकडे बघून घेतलेलं होतं. पलीकडे छान गवताचा मोठाच्या मोठा असा गालीचा होता. त्यामुळे ते बिंदास त्या कमानीकडे पाहत 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 त्या भिंतीवरनं चालत होते. आणि काय झालं काही कळलं नाही, पण बरोबर टाचेखालची त्यांच्या एक वीट सरकली आणि ती पलीकडे पडली. ते पडल्यानंतर ते जे गवत होतं त्या गवतावरती ती वीट पडली आणि एकदम डुब्बकन असा आवाज आला. ते असे दचकले. हे सांगताना सुद्धा ते इतकं साभिनय सांगतात आम्हाला की ते आम्हाला लक्षात येतं की आपल्याच पायाखालची वीट पडली जवळजवळ. आणि ते म्हणाले की नंतर आनंदराव मी पाहिलं तर ते म्हणाले एक मोठं टाकं होतं गच्च पाण्याने भरलेलं, त्याच्यावरती शेवाळ आलेलं होतं, त्याच्यामध्ये ते गवत आल्यासारखं दिसत होतं. वीट पडली, मी पडलो असतं तर काय झालं असतं माहीत नाही, कारण त्या कालखंडामध्ये किल्ल्यांवर वर्षानुवर्ष कोणी फिरकत नसायचं. अशीच एक छोटीशी घटना. पुन्हा नंतर ते एकदा कधी तर आम्ही आता हे भटकंतीचे उद्योग जे त्यांनी सांगितले तेच आम्ही 30-35 वर्ष करतोय आपापच्या परीने. आमच्या कधी चैत्रीला दिंड्या निघतात, त्यांच्या कधी मागीला निघतात, कुणाच्या आषाढीला निघतात. हा भाग सगळा सोडून द्या, भाव एकच. तर आम्ही एकदा असं ठरवलं एक 7-10 जणांनी की ऐन पावसाळ्यात सायकलवरनं रायगडला जायचं. आता सगळ्यात निघायचं पुण्यातनंच होतं, परवानगी काढणं तर आवश्यक होतं. म्हणून आता काय काय सांगायचं, म्हणून आम्ही आपले असे 10 जण त्यांच्यासमोर जाऊन बसलो. म्हणलं एक उपक्रम करायचा आहे. काय म्हटलं, सायकलवरनं रायगडला जायचं आहे. अजिबात नाही. नाही म्हटलं, करायचं ठरलेलं आहे. म्हणजे म्हणले नाही जायचं आहे. म्हटलं मग कशासाठी आला आहे. म्हणले परवानगी मागायला आलो. मिळणार नाही. म्हटलं ती पण गृहीत धरली आहे. म्हटलं तुम्ही ऐकायचं नाही असंच ठरवून आलाय काय. मी म्हटलं नाही खरंच आम्हाला म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने हिंडलात त्या पद्धतीने तर काय आम्ही हिंडू शकत नाही. 4.5 लाख किलोमीटर बाबासाहेबांनी प्रवास केलेला आहे सायकलवरनं. म्हटलं 4.5 लाख सोडून द्या, 4.5 किलोमीटर तरी आम्हाला करू द्या. म्हटले एका अटीवर परवानगी देईन. म्हटलं काय, रात्री अजिबात प्रवास करायचा नाही. म्हटलं ठीक आहे. म्हटलं का, प्रश्न विचारायचे नाही. म्हटलं बर. आणि ते पटकन तेवढा त्यांना तो एक जर्म पुरेसा होता, ते त्यांची एक आठवण सांगायला लागले. ते म्हणले एकदा रायगडवरनं परत येत होतो आणि परत येत असताना संध्याकाळ झाली. साधारण म्हणले 5-1 वाजलेले असतील आणि मी वरंध्याच्या घाटामध्ये चढायला लागलेलो होतो सायकलवरनं आणि माझरीपर्यंत आलो. म्हटली मी माझरी म्हणजे आपण जिथून पुढं खाली आलो की वारसगाव फाट्यावरून आपण शिवथरकडे वळतो. तर ते माझरी असं निम्म्या मधल्या टप्प्यातलं गाव आहे की निम्मा घाट वर राहतो, निम्मा घाट खाली राहतो. आणि म्हणले माझरीला आलं, माझी सायकल पंक्चर झाली. आता म्हणले माझ्यासमोर प्रश्न होता, 5-5:30 वाजलेले, करायचं काय. बरं खाली उतरावं पंक्चर काढून घ्यायसाठी खाली वरणच्या गावामध्ये. तर त्या काळात आपण कल्पना करू शकता की घाट चढून आलेला माणूस पुन्हा सायकलवरनं खाली जाऊन पुन्हा तेवढा चढून यायचा विचार सुद्धा करू शकत नाही. तर म्हणले त्याच्यापेक्षा मी असं ठरवलं की पुढे जाऊ, पुढे जाऊन जिथं कुठं थांबता येईल अंधार पडेपर्यंत चालत जाऊ हातात सायकल घेऊन आणि तिथं थांबू. ते माझरीवरनं चालत वर निघाले आणि वर निघून आत्ता वाघजाईचं देऊळ जिथं आहे वरंध्याच्या घाटामध्ये, जिथं आपण हां त्या 7 टाक्याचे तिथं जिथं आपण म्हणजे प्रचलितपणे भजी खायला थांबतो तिथं तिथपर्यंत ते आले. तो रस्ता तयार करताना रस्त्याच्या कडेला अशा कपारी तयार झालेल्या आहेत दगडांच्या मध्ये. त्या कपारींच्या मधनं तो रस्ता खडून असा खाली पलीकडं येऊन मग कावळ्याच्या घाटातनं खाली उतरवलेला आहे. तर म्हणले 6-6:15च्या सुमाराला मी त्या कपारींच्या पाशी पोचलो आणि माझ्या असं लक्षात आलं की विलक्षण आभाळ भरून आलेलं आहे, कुठल्याही क्षणी पावसाला सुरुवात होऊ शकते. तर आता त्यात असल्या पडत्या पावसामध्ये आणि नुकतेच ते वळवाचे पाऊस होते त्यामुळे ते म्हणले विजा भयंकर पडतात, त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये रिस्क घ्यायला नको म्हणून मी आपलं थांबायचं ठरवलं. त्या म्हणजे आजही वरंध्यामध्ये संध्याकाळनंतर अंधार पडल्यानंतर ट्रॅफिक अलाउड नाही.
आता तर तो इतका मोठा झालेला आहे, म्हणजे पूर्वी 35 किलोमीटरचा घाट होता, तो आता 70 किलोमीटरचा झालेला आहे. त्यामुळे भयंकर कंटाळा येतो. तर त्या कालखंडात तर चिटपाखरून असायचं संध्याकाळी त्या घाटात. तर म्हटले मी आपलं सरळ काय केलं की त्यातल्या त्या एक सुरक्षित कपार बघितली आणि त्या कपारीमध्ये असं आत जाऊन बसलो आणि अशी सायकल पुढं धरली म्हणले. आणि माझ्या बरोबर अपेक्षेप्रमाणे जबरदस्त पावसाला सुरुवात झाली म्हणाले. एवढा जबरदस्त पाऊस होता की समोरच्या त्या सगळ्या दरीमध्ये आजही तिथं 2 मोठे धबधबे पडतात. ते धबधबे सुरू होणे इतपत जोरात पाऊस होता. आणि म्हणले ज्या काय विजा कोसळताना मी पाहिल्या, ते जे काय आवाज ऐकले, ते माझ्या जागी दुसरा कोणी असता तर हृदय बंद पडून तिथल्या तिथं गचकलं असता म्हणले. इतकं भयंकर ते निसर्गाचं रूप मी पाहत होतो. पण म्हटले थोड्या वेळाने माझ्या असं लक्षात आलं की ते खडकाला लागून येणारं जे पाणी होतं, ते पाणी पहिल्यांदा असं सरळ पडत होतं. पुढं तो खडक भिजला की ती धार आत वळली आणि आतला सगळा खडक ओला झाला. त्याच्या आत मी बसलेला, ती पुन्हा म्हणले अभिषेक सगळा माझ्यावर सुरू झाला. आणि त्या कोसळत्या पावसामध्ये, तसल्या भयान रात्री, त्या थंडीमध्ये कंप्लीट भिजलेला मी पहाटे 6ला पाऊस संपेपर्यंत त्या घाटामध्ये एकटा बसून होतो म्हणले. त्या रात्री जे काय निसर्गाचं रौद्र तांडव स्वरूप मी पाहिलं, ते म्हणले पुढच्या आयुष्यामध्ये मी कधीही विसरणार नाही. 6:15 म्हणले थरथर उडत असलेला मी, त्या थंडीने काकडलेला, पूर्ण भिजलेला. तो पाऊस थांबल्यानंतर 6 वाजता पुन्हा सायकल बाजूला काढली, चालत म्हणले भोरपर्यंत आलो, पंक्चर काढलं आणि पुन्हा पुण्यात निघून गेलो. अशा पद्धतीने ज्यांनी या सगळ्या यात्रांच्या आणि धारातीर्थांच्या दिंड्यांना सुरुवात केली, त्यांच्या सहवासाचं भाग्यसुद्धा आम्हाला लाभतंय. ही खरोखर आपली आणि आपल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या हिंडणाऱ्या फिरणाऱ्या गडकोट तीर्थ फिरणाऱ्यांची खरं तर ही मोठी उपलब्धी आहे. एकदा ह्याच्यावरनं विसापूरवरनं येत होतो म्हणले, संध्याकाळची वेळ होती, मी सकाळी गेलो होतो विसापूरवरती. आणि काय किल्ल्यावरती फिरायचं होतं, काय असायचं म्हणले, एक कच्चा नकाशा असायचा बरोबर, एका रुमालात बांधलेल्या 4 भाकरी असायच्या, असलीच त्याच्याबरोबर मिरची किंवा थोडंसं पिठलं तर सोन्याहून पिवळं, नाहीतर म्हटले नुसत्याच मिरची आणि भाकरी आणि ते 4 ह्याचं गाठोडं घेऊन किल्ल्यावर जायचं. तो कच्चा नकाशा हातात घ्यायचा. हे सगळं मी सांगतो हे 50 सालच्या आधीचं आहे. आणि मग हे इथं असेल का, हे इथं असेल का, हे इथं असेल का, हे इथं असेल का, असं बघत हिंडायचं. त्या 4 भाकरीचं बुकणा कधीतरी सायकलवरनं येताना वाटेतच उडालेला असायचा. आणि मग जर 2-2, 3-3 दिवस रायगडावरती ह्याच्यावरती कुठल्याही किल्ल्यावर राहायचं झालं तर 3-3, 4-4 दिवस ही स्थलनिश्चिती करीत पाणी पिऊन टाक्यांच्या मधलं 4-4 दिवस काढायचे. या पद्धतीने या माणसांनी कामं केली, म्हणून आज आम्हाला नकाशे मिळत आहेत, आज आम्हाला ठिकाणी राहायची व्यवस्था मिळत आहेत, आज आम्हाला ताक मिळतंय, आज आम्हाला दही मिळतंय, आज आम्हाला पिठलं भाकरी मिळते. हे सगळं जे मिळतंय ना, त्याचं पुण्य आहे ते त्या लोकांचं आहे. तर म्हणजे संध्याकाळी मी उतरलो विसापूरवरनं खाली आणि खालच्या गावात आल्यानंतर संध्याकाळची लोकल गाठायची होती. समोर मळवली स्टेशन आहे, असा इकडं विसापूर, इकडं लोहगड, मधली ती खिंड, आणि त्या खिंडीतनं खाली आलं की मळवलीचं स्टेशन समोर. तर त्या विसापूरच्या खालच्या वस्तीत मी उतरल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं की बाबासाहेब जाऊ नका तुम्ही, अंधार पडायला लागलाय. तर म्हणले का, तर म्हणले एक गवा सुटलाय आणि तो म्हणले गेले 15 दिवस या जंगलामध्ये फिरतोय, आत्तापर्यंत बऱ्याच जणांना त्यांनी उडवलं आहे आणि ते पार कोणाची कंबर गेली, कोणाचं काय गेलं, कोणाची मान मोडली आहे. तर म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही नका जाऊ. आता म्हणले क्षणभर माझ्यासमोर प्रश्न होता की करायचं काय, कारण म्हटले पुढचे सगळे कार्यक्रम लागलेले होते, दुसऱ्या दिवशीचं जे काम होतं ते काम माझ्या डोळ्यासमोर होतं. आणि आता असं दिसत होतं की ते थोडंसं उंचावर आहे ती वस्ती, समोर मळवली स्टेशन दिसत आहे, मध्ये सगळा जो काही मधला जो काही भाग होता त्या भागामध्ये तेवढी सगळी जाळी होती, फक्त त्या जाळीतनं पलीकडे गेले की समोर मळवली स्टेशन. तर म्हटलं आता समोर तर स्टेशन दिसत आहे, उद्याची कामं दिसत आहेत, पण माणसं खूपच आग्रह करायला लागली. तेव्हा मी म्हणालो की नाही हो, मला नाही थांबता येणार, मी निघतो. आणि म्हणून फार त्यांच्या घोळात न पडता म्हणाले मी निघालो. आणि तरा तरी शबनम खांद्यावर टाकलेली. म्हणले मी माझ्या नादात दिवसभर काय बघितलेलं होतं ते सगळं आठवत म्हणले मी असंच चाललेलो होतो. आणि एका क्षणी मला गवतामध्ये काहीतरी चरत असल्याचा आवाज आला, म्हणून त्या तंद्रीतनं मी मान वर केली तर माझ्यापासून एक 15 फुटावरती ते महाराज दत्त म्हणून उभे होते. म्हणले तर एवढी मोठी शिंगण येईन त्यांनी सगळं. तर म्हणले आता झालं, म्हणजे एकूण साक्षात जे काही दिसायचं होतं ते समोर दिसलं, परिणाम लक्षात आले.
पण आता सामोरं कसं जायचं परिणामांना एवढाच फक्त विचार होता म्हणले डोक्यामध्ये. त्याने अशी शांतपणे मान वर केली आणि तो असा माझ्याकडे बघायला लागला म्हणले. आता तो माझ्याकडे बघतो म्हटल्यानंतर मला त्याच्याकडे बघण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर राहिलं नाही म्हणले. मी त्याच्याकडे बघायला लागलो आणि म्हणले 2-1 मिनटं आम्ही एकमेकांच्याकडे बघितल्यानंतर त्या 2 मिनिटांमध्ये मी पुढचा सगळा कार्यक्रम ठरवून ठेवला म्हणले की आता काय होणार. आणि 2 मिनिटानंतर त्यांनी हळू जशी अशी मान त्या पुन्हा गवतात घातली. त्या क्षणी मी जे पळत सुटलो ते म्हणले मळवली स्टेशनवरती जाऊनच थांबलो मी. लोहगडला एकदा होतो म्हणले, छाती छाती गवत होतं आणि त्या गवतातनं वाट काढत 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 कसा बसा एवढं गवत असायचं म्हणले की ते गवत पूर्वी काय आर्किओलॉजीची माणसं नसायची, काय नाही, ते कापलं जायचं नाही. ते कधीतरी ऑक्टोबरमध्ये वाळून गेल्यानंतर त्याच्या कांड्या पडायच्या आणि मग नंतर ते रस्ते मोकळे व्हायचे. तसं छाती छाती गवत म्हणले मी पाऊल टाकत 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 तटबंदीपर्यंत गेलो. लोहगडचा वरचा जो सगळ्यात वरचा दरवाजा आहे त्या दरवाजावरनं खालची दरवाजांची जी मालिका आहे ती फार सुंदर दिसते. ती वळणं 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 सगळं ते जे काय संरक्षणात्मक दृष्टिकोनातून केलेलं आहे ते खूप सुंदर दिसतं. तर म्हणले मी तो जो वरचा तटबंदीचा जो दगड होता तो दगड असा असा थोडासा आपला वरवंटा असतो की नाही किंवा उंचवटा असतो तसं त्या वरवंट्याच्या आकाराचा होता. तर म्हणले असं त्याच्यावरती हात ठेवून मी हे खालचं असं बघत होतो. किती वेळ होतो मला काही आठवत नाही म्हणले. संध्याकाळची वेळ होत आली, आता निघायचं परत. म्हणून म्हणले मी असं नजर माझी फिरत 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 म्हणले माझ्या हाताच्या बोटापर्यंत आली. हा जो दगड होता त्या दगडावरती म्हणले माझा हात इथपर्यंत आलेला होता. असा हा दगड आणि त्याच्या खालचा दगड ह्याची जी फट होती त्या फटीमध्ये एक हिरवा गार साप होता म्हणले. त्याच्या अंगाच्या आणि माझ्या बोटाच्या याच्यामध्ये एका दोरीचा फरक होता म्हणले फक्त. तो जर चावला असता मी जर मरून पडलो असतो तर कमीत कमी 10 वर्ष तरी कोणाला कळालं नसतं म्हणले. एवढं प्रचंड गवत होतं. आता 50-60 सालामध्ये या लोकांनी या ज्या काही भ्रमंत्या केल्या त्याला आजचं आलेलं जे काही बाळासाहेब स्वरूप आहे ते स्वरूप या लोकांच्या परिश्रमातून आलेलं आहे. आणि त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये त्या सगळ्या भटकंतीला जो डोळस आणि अभ्यासाचा एक स्पर्श परागसारख्या लेखकांनी दिलेला आहे त्यामुळं आजचं आलेलं बाळासाहेब स्वरूप खऱ्या अर्थाने सुफळ संपूर्ण आपण जे म्हणतो ना त्या पद्धतीने झालेलं आहे असं मला मनापासून वाटतं. मी त्याचं पहिलंही पुस्तक वाचलेलं आहे, कालही हे त्याचं पुस्तक पाहिलं मी. मला असं नेहमी वाटतं आता ते जे काही आत्ता पुस्तकाच्या बाळणपणाबद्दल डॉक्टर आणि पेशंट हे दोघं मिळून जे काही बोलले त्याच्यातनं 15 दिवसापूर्वी मी गेलेलो आहे, कारण माझं तिसरं पुस्तक परवाच 4 जानेवारीला प्रकाशित झालं सोलापुरात. काही जनातलं काही मनातलं म्हणून मी काही स्फुट लिहिलेली आहेत. त्याच्यातल्या 60 स्फुटांचं पुस्तक बाहेर आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर ते सगळं त्याच्यामुळे मी नुकताच त्याच्यातनं गेलेलो होतो त्यामुळे ते मला आता ते सगळं माहिती आहे. पण हे सगळं होत असताना मला असं नीट लक्षात आलं की या सगळ्या पुस्तकांच्या ह्याच्यामध्ये आणि मी माझ्या भाषणात त्या दिवशी जे आत्ता त्याचं झालं तेच माझं झालं त्याच्यामुळे मी थोडा तिथं बोलायला उभारत असताना मी एक स्पष्टपणे एक मुद्दा असा मांडला होता तो जाणीवपूर्वक तुमच्यासमोर मांडावा असं मला असं वाटतं की प्रत्येक लेखकाचा स्वतःचा एक ऑरा असतो, त्याचा स्वतःचा एक परीघ असतो. त्या परिघातनं तो लेखक घडत जातो. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला असं लक्षात येतं की जाणीवपूर्वक 5वी-6वीमध्ये असल्यापासून माझी आई शिक्षिका होती सेवा सदन शाळेमध्ये सोलापूरच्या, त्यामुळं तिथलं जे काही ग्रंथालय होतं ते माझ्यासाठी मुक्तद्वार होतं. त्यामुळं 5वीपासून मी ठरवून दर दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक लेखक घेऊन त्या लेखकाचं संपूर्ण साहित्य वाचून पूर्ण करायचो. मग 1 वर्ष पु ल देशपांडे तर पु ल देशपांडे, नासा इनामदार तर नासा इनामदार, रणजित देसाई तर रणजित देसाई, अशा पद्धतीने 10वी होईपर्यंत हे सगळं अवांतर वाचन माझं पूर्ण झालेलं होतं मराठीतलं. आणि मी परवा बोलताना असं बोललो की आज मी ठामपणे पण अत्यंत विनम्रपणे प्रामाणिकपणे कबूल करतो की माझं इंग्लिश वाचन अजिबात नाही. मी जे काय वाचलं ते सगळं मराठीतलं वाचलं. कारण म्हणलं उद्या कोणी असं मला जर म्हणालं की मला बर्ट्रांड रसेल कळला नाही, मला बर्नार्ड शॉ कळला नाही, मला शेक्सपियर कळला नाही, तर मला लाज नाही वाटणार.
पण उद्या जर कोणी असं मला म्हणालं की तू समर्थ वाचलेच नाहीस, तू तुकाराम महाराज वाचलेच नाहीस, तू माऊलींच्याकडे पाहिलंच नाहीस, तू नामदेवाची गाथा पाहिलीच नाही, तर मात्र मला लाज वाटेल. जे माझं आहे, जे माझ्या भूमीतलं आहे, जे माझ्या लोकांनी करून ठेवलेलं आहे, ते जोपर्यंत मी वाचत नाही, ते जोपर्यंत मी आत्मसात करत नाही, तोपर्यंत बाकीच्यांच्या ह्याच्यावरती, म्हणजे आपण राहायचं 2x2च्या खोल्यामध्ये आणि समोरच्या बंगल्यासमोर जाऊन उभं राहायचं, त्याला म्हणायचं जांभळ्याच्या ऐवजी लाल लावलं असतं तर बरं झालं असतं जरा. अरे तू कुठं राहतो, काय कर, तुझ्या घरातलं तुला काय माहिती. तर ही एकेका व्यक्तिमत्वाचा एक परीघ असतो. मला परागच्या बाबतीमध्ये असं निश्चितपणे जाणवलं की त्याच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्याच्या लेखकातला जो परीघ आहे तो या दोघांच्या अत्यंत जवळच्या त्यांच्या सहवासामुळे घडलेला आहे. त्याचं लिखाण जे आहे ना, त्या लिखाणामध्ये मला कित्येक वेळाला, काल ते रात्रभर पुस्तक वाचत असताना मला जाणवत होतं की मी निनादरावांचं पुस्तक वाचतोय का परागचं पुस्तक वाचतोय. निनादरावांनी राफ्टर पब्लिकेशनसाठी लिहिलेली पुस्तकं मी वाचलेली आहेत, त्याच्यामुळे तेही मला ते लक्षात येत होतं की, पण मला असं सारखं जाणवत होतं की तो एक छाप मला असा सारखा त्याच्यामध्ये दिसत होता. बाकी मोहनरावांचाही त्याच्यामध्ये दिसतच होतं. आत्ता त्यांनी ज्या पद्धतीने समजावून सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी लाख सांगितलं हो की तुम्ही जावा 16 जूनला तिथं उभे राहा, ते सूर्य दिसेल, हिऱ्याची अंगठी कोण आणणार. आम्हाला कुठला नारायण शेडवी घेऊन येणार हिऱ्याची अंगठी. पण या पद्धतीने सुद्धा अभ्यास होऊ शकतो, हे किती महत्त्वाचं आहे. आणि हे एखाद्या जाणकार माणसाला कळतं, तो त्याच्यावरती काम सुरू करतो आणि त्याचे रिझल्ट अपेक्षेप्रमाणे येतात, हे माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. काल रात्री आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलेलो होतो की या सगळ्या, म्हणजे मला असं लक्षात येत आहे आत्ता की फेसबुक सुरू झाल्यापासून म्हणा किंवा व्हॉट्सअप सुरू झाल्यापासून म्हणा, आपल्याकडे आत्ता जे काही उत्साही, त्याने फार छान शब्द वापरला त्याने, फेसबुक विद्यापीठ म्हणाले, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सुरू झाल्यात. आणि या युनिव्हर्सिटीचे जे स्नातक आहेत, म्हणजे डिग्री होल्डर्स आहेत, त्यांच्या अभ्यासाबद्दल काय म्हणजे प्रश्नच नाही. त्या सगळ्या डिग्र्या बाकीच्या डिलीटसुद्धा ओवाळून टाकल्या तरी सुद्धा कमी पडतील, अशी एकेकाची बुद्धीची झेप त्याच्यामध्ये लक्षात येते. पण हे सगळं पाहिल्यानंतर मला असं लक्षात येतं, आज मी याच्याशी पण बोलत होतो जेवत असताना दुपारी, की आम्हाला गतानुगतिक पद्धतीनं एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं नुसतं हुर्रे म्हणून जायची सवय लागली आहे. आज दिसणारं सगळं भटकंतीचं जे स्वरूप आहे ना, ते सगळं स्वरूप काही सन्माननीय अपवाद वगळता मला फोकस्ड आहे असं अजिबात वाटत नाही. कारण ज्या कालखंडामध्ये मी आणि पराग सुरुवातीच्या कालखंडामध्ये हिंडलो, 80चं दशक असेल, 90चं दशक असेल, अगदी 2000 पर्यंतचं, त्या कालखंडामध्ये किल्ल्यांच्यावरती एवढी गर्दी, एवढा कचरा, एवढे प्रश्न, एवढे प्रॉब्लेम्स अजिबात नव्हते. त्या वातावरणाचा एक फील आम्हाला घेता येत होता. म्हणून मी नेहमी असं म्हणायचो की माझ्या जडणघडणीमध्ये कुणाचा वाटा असेल तर तो बाबासाहेबांच्या सहवासाचा आणि आप्पांच्या साहित्य सहवासाचा. आप्पा थोडे लवकर गेले, 98 साली आप्पांचं निधन झालं, पण त्याच्या आधी 10 वर्ष आप्पा झोपून होते. पण आप्पांनी जे लिहून ठेवलं ना, त्या लिहून ठेवलेल्याच्या त्या भूमिकेतनं आम्ही किल्ले पाहिले. म्हणजे आम्ही गेल्यानंतर रायगडवरती आम्हाला विठ्ठल दिसला की अमिताभ बच्चन दिसल्याचा आनंद व्हायचा की अरे हा आप्पांच्या मनीचा भाऊ बरं का. हे आम्ही हुडकत असताना त्या दृष्टिकोनातनं, त्या वातावरणातनं ते किल्ले पाहिले, त्या भावगर्भतेमध्ये आम्ही रुजून ते किल्ले पाहिले. त्यामुळं आज त्या किल्ल्यांच्या आमच्या बरोबरच्या ज्या आठवणी आहेत ना, त्या तशा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये छान मुरलेल्या आठवणी आहेत. त्या कुठेही कोरड्या नाही आहेत, त्याचा कुठेही ठसका लागत नाही. पण आज मात्र फिरताना जे काही दिसतंय ना, ते इतकं वृक्ष आहे आणि इतकं एका विचित्र दिशेने सगळं चाललंय असं मला थोडंसं म्हणावं असं वाटतं. की याच्यातनं मला नेहमी असं वाटतं की ज्याला आपण म्हणतो ना खरं तर की इतिहासाच्या बाबतीमध्ये मी आताच इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यासही केलेला आहे. इतिहासाबद्दल मी परवा पार्ल्यात येऊन बोलून पण गेलो मे महिन्यामध्ये. मला असं नेहमी वाटतं की इतिहास ही एक आउटपुट ओरिएंटेड स्टडी आहे. त्याच्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे तर त्या इतिहासाचा अभ्यास करण्यात मतलब आहे. म्हणजे मला नेहमी असं सांगा की तो युरेका म्हणून ओरडत आलेला जो काही होता तो भाग सोडून द्या, पण एखादं गणित सुटलंय किंवा फिजिक्समधलं प्रमेय सुटलंय आणि आपण असे युरेका म्हणून ओरडत बाहेर आलो किंवा आपल्या अंगावर सरसरून काटा आलाय, असं कधी होतं का हो?
पण एक तानाजीची गोष्ट ऐकत असताना, एक मोरारबाजीची गोष्ट ऐकत असताना मात्र असा सरसरून काटा आल्याशिवाय राहत नाही अंगावरती. ह्याचं कारण असं आहे की त्याच्याशी कुठंतरी आपली पटकन नाळ जुळते आणि ती नाळ जुळणं महत्वाचं असतं. ती एकदा नाळ जुळली की नाही की मग ते काटे येणं आणि मग ते काटे इतरांच्या अंगावरती सुद्धा आणता येणं हे मग परागसारख्या लोकांना जमतं. त्याच्यासाठी अभ्यास लागतो. आता अभ्यासाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक स्वतःचा अभ्यास असणं आणि दुसरा तो झालेला अभ्यास अत्यंत सोप्या भाषेमध्ये दुसऱ्यामध्ये उतरवता येणं. नाहीतर काही मंडळी अशी असतात जी बोलायला लागली की आता थांबतो का मग थांबतो असं वाटतं. म्हणजे राज्याभिषेक सांगायला लागल्यानंतर आता आग्नेयेला हे उभे होते, ईशान्येला ते उभे होते, वायव्येला ते उभे होते, ह्यांच्या हातात मधाचा कलश होता. माझा साधा सहज प्रश्न असतो, राज्याभिषेक झाला ना? काय काही तपशिलात वाद किंवा तपशिलात रमणारी मंडळी आहेत आणि काही त्याच्या भावामध्ये रमणारी मंडळी आहेत. आपल्या खरंच एक गोष्ट सांगतो आपल्याला की आपल्याकडे नेहमी त्याच्यामुळे असं म्हणलेलं आहे की कुठलीही गोष्ट करत असेल ना, करायची असेल किंवा ती फलद्रूप करायची असेल तर आपल्याकडे असं म्हणलेलं आहे, भाष्यकारा ते वाट पुसितू. जो त्याच्यावरचा भाष्यकार आहे, जो इंटरप्रेटर आहे, जो ते एक्सप्लेन करून सांगणार आहे, त्याला वाट पुसत पुसत म्हणजे तो सांगेल त्या पद्धतीने त्या गोष्टी करा तर तुम्हाला त्याचा आनंद मिळेल किंवा तुमच्या पदरात काहीतरी त्याचं पडेल. नाही तर सहली काय, मी पण परागनी पण आम्ही दोघांनी पण रायगडवरती बघितलेले आहेत. हा शोष करीत 10 वाजता वर सगळ्या 60-70 चिल्लेपल्ल्यांची विद्यार्थ्यांना घेऊन यायचं, हुर्रे हे करत द्यायचं सोडून, एकदा इकडं सिंहासनापाशी न्यायचं, एकदा समाधीपाशी न्यायचं. नेलं तर न्यायचं, नाही तर ते पण नाही न्यायचं. निम्मे शिक्षक पायऱ्यांवरच बसलेले, शिपाई चाललेले असतात वरपर्यंत पोरांना घेऊन. पोरांच्या हातात एका हातात चिवड्याची पिशवी, दुसऱ्या हातात पाण्याची बाटली. होय का, होय होय, होय का, होय होय, चला खाली. हे आपल्याकडे काय झालेलं आहे की 3 दिवसात अष्टविनायकची सवय लागलेली आपल्याला. त्यामुळं आज किती गणपती झाले, तसं ते आम्ही जेव्हा या काही टूर्स काढतो की नाही त्यावेळेला किती दिवस जायचं आहे, 4 दिवस जायचं. मग किती किल्ले दाखवणार, अरे किती किल्ले काय दाखवणार. एक रायगड बघायला 8 दिवस लागतात. राजगड पूर्ण बघायचं म्हटलं तर 1 आठवडा लागतो. आणि 3 दिवसात किती किल्ले दाखवणार. मग दाखवतो, मग काय खालनं दाखवतो, हा प्रतापगड चला पुढं, हा पुरंदर चला पुढं. ते पंढरपूरच्या देवळात जसं आषाढीच्या दिवशी 1-1.5 लाख जणांना डोक्यावर घालून बाहेर काढतात की नाही, तसे एकदा किल्ल्यांच्या पायावर घालून बाहेर काढायचं असलं तर मग माझाही उपयोग नाही, परागचाही उपयोग नाही. किल्ला कुठंतरी अंतरात्म्यामध्ये उतरला पाहिजे. आणि याचं सगळ्याचं कारण असं आहे आपल्याकडं की आपल्याला आपलं समाजमन जे आहे ना, ते समाजमन नेहमी पेंड्युलमच्या स्थितीत आपल्याला दिसतं. तुम्ही कुठल्याही गोष्टीचा शांतपणे विचार करा, कुठल्याही घटनेचा विचार करा, आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या समाजमनाचा जो लंबक आहे, एक तर तो ह्या टोकाला तरी असतो, नाही तर त्या टोकाला तरी असतो. संपूर्णपणे अनभिज्ञ, संपूर्णपणे अशिक्षित, संपूर्णपणे असंस्कृत अशी तरी पोझिशन असते, नाहीतर संपूर्णपणे प्रशिक्षित, संपूर्णपणे माहिती असलेला अशी तरी पोझिशन असते. या दोन्ही पोझिशनचा सर्वसाधारण समाजाला 0 उपयोग असतो. या माणसाने 4 पावलं खाली यावं लागतं, या माणसाने 4 पावलं खाली यावं लागतं आणि मग दोघांनी एकत्र येऊन समाजाला एक मध्यम मार्गाची दिशा दाखवावी लागते, जी आपल्याला 4 पावलं पुढे घेऊन जाते. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यांचा अनभिज्ञपणा पण काही उपयोगाचा नाही आणि यांचा अतिहुशारपणा पण काही उपयोगाचा नाही. म्हणून भाष्यकारा ते वाट पुसितू असं जे म्हणलेलं आहे ना, ते त्याच्यासाठी म्हणलेलं आहे की ज्यांनी हे आत्मसात केलेलं आहे त्याच्याकडनं ते सोप्या भाषेमध्ये समजून घ्या ना. रायगडवरती गेल्यानंतर परागलिमे बरोबर नसतील तर 2 तासात काय, अर्ध्या तासात सुद्धा पोरं खाली आणता येतात. त्याच्यात अडचण वाटण्यासारखं काय. म्हणजे आम्हाला नेहमीच म्हणतात माणसं, बघायचं काय दगडाचे तर चौथर आहेत. हो, वस्तुस्थिती आहे ना, नाकारणार कशी. त्या दगडावरती कोण बसलेलं होतं, त्याला कोणाचा हा स्पर्श झालेला आहे, तिथं बसून काय निर्णय घेतले गेले हे सांगणारा माणूसच जर बरोबर नसेल तर नुसते दगडाचे चौथरेच आहेत ते. त्याच्यात चुकीचं काय. पण ह्याचा अर्थही असा होत नाही की प्रत्येक वेळेला आपलं दर्शनावर त्यांनी बाहेरच पडावं आणि सगळ्यात चौथऱ्याची माहिती सांगत सुद्धा असंही नाही होणार. पण याचा अर्थ असा आहे की जशी वारी दरवर्षी
नवीन नवीन लोकांच्या नवीन सहभागासह पुढे जात असते. दिंड्या कधीही ओस पडत नाहीत, पालखीला खांदे द्यायला माणसं कमी पडत नाहीत. तशी पुढच्या कालखंडामध्ये ही आत्ता समोर बसलेली जी तरुण पिढी आहे यांनी त्या डोळसपणाने या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहिलं पाहिजे, त्याचा छान अभ्यास केला पाहिजे. बरं, अभ्यास करा म्हणजे सुद्धा आता खरं तर मी कालच एकाला बोलताना बोललो की आता निनाद काकांनी जसा केला अभ्यास, भावसांनी जसा केला अभ्यास, तसं तुमच्या आमच्या पिढीला करायची गरज नाही. आता तेवढी तितिक्षा, तेवढी चिवट, तेवढी जिद्द ही आताच्या पिढीमध्ये असणार नाही. हा एक आता रिले रेसचा प्रकार आहे. ही सगळी जी माणसं आहेत ना, मग बाबासाहेब असतील, सरदेसाई असतील, राजवाडे असतील, आणखीन कोणी असतील, ही सगळी माणसं पहिले 500 मीटर ते झेंडे हातात घेऊन पळालेले आहेत. आपलं काम आता असं आहे की 500 मीटरच्या त्या दोरीवरती उभं राहून तो झेंडा हातात घेऊन आपल्याला पुढं पळायचं आहे. तर ही रेस जिंकली जाणार आहे. मी तो झेंडा हातात आल्यानंतर तुम्ही कुठं आला होता, मी जरा तिथं जाऊन बघून येतो, म्हणून मी जर उलटा पळा लागलो ना तर तिथे एक तर मी तिथं पोहोचणार नाही. ते पोहोचल्यानंतर ते ज्या पद्धतीने अभ्यास करत होते ते सगळं मोडीन बिडीन पर्शियन सगळं बघितल्यानंतर मी तिथून थेट घरी जाणार आणि इकडची रेस तिसरंच कोणीतरी जिंकून जाणार. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये हा अभ्यास करत असताना हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. आता सुद्धा म्हणजे मलाही विचारतात, परागलाही विचारत असतात, आम्हाला हे खूप वेळेला आता फेसबुकवरती पण असं बघायला मिळतं, रायगडला जायचं आहे, काय करावे लागेल? काय नाही, आंघोळ करून या, सोडून नेसून या, पळीभांड घ्या, सुरू करा, केशवनमा, नारायणमा, गोविंदन. अरे काय करावं लागेल म्हणजे हा प्रश्न असू शकतो. त्याच्यानंतर मानगडाच्या खाली काय जेवायची व्यवस्था आहे का? इथं काय बोर्ड काढलेत आपण का हॉटेल काढलीत कोणी? म्हणजे आत्ता आम्हाला काय आहे की आम्हाला चटमंगनी पट शादी, आम्ही प्रश्न टाकला की उत्तर मिळालं पाहिजे. मग ते उत्तर खोटं असू काय असू ह्याचा आम्ही अजिबात विचार करणार नाही. या पद्धतीने अभ्यास होत नसतात. ही रिले रेस आहे. ही जी मंडळी पळत आलेली आहेत त्यांनी 500 मीटर पळलेत ह्याच्यावरती आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. तोच झेंडा आहे, हाच आपल्याला हातात घेऊन पुढं पळायचा आहे, याच्यावरती पण विश्वास ठेवावा लागेल. आणि ज्या विश्वासाने त्यांनी तो आपल्या हातात दिला आहे त्याच विश्वासाने तो कडेपर्यंत, आणि नाही शक्य झालं तर पुढचा माणूस जिथं उभा असेल त्याच्या हातापर्यंत का होईना पण तो जीव तोडून पळत नेऊन त्याच्या हातात देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. या पद्धतीने जर पुढच्या काळामध्ये इतिहासाचे अभ्यास झाले तर मला असं वाटतं की खूप वेगळं चित्र भटकंतीला पण दिसेल, या सगळ्या गोष्टींना पण दिसेल. आता सरसकट म्हणजे मगाशी माझ्या परिचयामध्ये दुर्ग साहित्य संमेलनांचा उल्लेख झाला. त्याचा फाउंडर मेंबर आहे मी. 5 मोठी दुर्ग साहित्य संमेलनं आत्तापर्यंत झाली. मधल्या कालखंडामध्ये विजयराव देवांच्या आजारपणामुळं आणि त्यांच्या जाण्यामुळं ते थोडंसं लांबलेलं होतं. पण लवकरच एक पुन्हा पुढचं दुर्ग साहित्य संमेलन या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपण करतोय. सगळ्यांना आत्ताच निमंत्रण देऊन ठेवतो. पण त्याच्यातला एक भाग मला असं सांगायचा आहे की विजयदुर्गच्या दुर्ग साहित्य संमेलनामध्ये आम्ही एक इकॉलॉजीवरती म्हणजे पर्यावरणशास्त्रावरती जेव्हा एक सेमिनार केलं होतं त्यावेळेला त्याच्यात एक त्या क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस आम्हाला सांगत होता की म्हटलं तुम्ही ज्या पद्धतीने काम करता ती पद्धत शास्त्रीयदृष्ट्या किती चुकीची आहे. 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या सांगतो आणि माझा विषय आजचा थांबवतो. कारण तुम्ही एका अपेक्षेने आलेला होता, मी एका अपेक्षेने बोलतोय. त्याच्यावरती कितपत मला असं जाणवत आहे की मी आपली जागा भरून काढतोय, पण तो मी माझा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यांनी मला असं सांगताना असं सांगितलं की म्हणले आपण किल्ले स्वच्छ करायला जातो, गड संवर्धनाची चळवळ सध्या खूप मोठी आहे, खूप चांगली चालली आहे, त्या सगळ्यांचं कौतुकच केलं पाहिजे की कुठंतरी चकाट्यापासून पिटत बसण्यापेक्षा ही पोरं 50-50, 100-100 संख्येने जात आहेत, दरवाजे स्वच्छ करतायत, टाकी स्वच्छ करतायत. ते म्हणाले पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे नीट. त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की पूर्वी किल्ल्यांच्या उतारावरची जी झाडी होती, ज्याला आज्ञापत्रामध्ये किंवा इतर ठिकाणी असं म्हणलेलं कलाराग्याची झाडी. कलाराग्याची झाडी म्हणजे ती जाणीवपूर्वक जोपासलेली झाडी असायची ज्याच्यामध्ये औषधी वनस्पती पण असत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, युद्धाच्या वेळेला त्याच्यामध्ये सैन्य लपवून ठेवता येत असे. आता आम्ही सध्या काय करतो, पायऱ्या साफ करायला जातो, वाटा साफ करायला जातो, थडा 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 सगळं रान मोडून मोकळं करून टाकतो. तर त्या माणसाने असं सांगितलं की याच्यामध्ये औषधी वनस्पतींचा नाश होतोय. हे नीट सांभाळून घ्या, हे नीट लक्षात घ्या आणि कुठलं तोडायचं आहे आणि कुठलं तोडायचं नाही याचा थोडासा तारतम्य बाळगून ते तोडा.
दुसरा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये म्हटलं आपण गेलो की एक 5-50 जण घेऊन जातो, खोऱ्या पाटी बिटी सगळं नेतो, भरा 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 गाळ उपसायला सुरुवात करतो, त्या टाक्यातला उपसतो आणि शेजारी ढीग घालून निघून जातो. पुढचा जो पाऊस येतो त्या पावसामध्ये ते सगळा गाळ जो असतो तो गाळ वाहून जातो. त्या गाळाच्या वाहण्याने त्या टाक्यामध्ये ज्या वस्तू पडलेल्या असतात, तत्कालीन ऐतिहासिक गोष्टींचा पुरावा म्हणून ज्यांच्याकडं अँटिक्स म्हणून पाहिलं, एखादं नाणं असेल, एखादं फुटकं भांडं असेल, एखादा कौलाचा तुकडा असेल, पण तो जो एक ऐतिहासिक ठेवा असतो तो वर्षानुवर्ष त्या गाळामध्ये त्या टाक्यात साचून पडून राहिलेला असतो, तो तुम्ही उघड्यावरती आणता आणि तो पावसामध्ये वाहून जातो. असं करू नका. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी कदाचित माझ्या मागच्या व्याख्यानात बोललो तो त्यांनी असं सांगितलं की ते म्हणाले आत्ता आपण विजयदुर्गावरती उभे आहोत. मी आत्ता ज्या ठिकाणी उभारून भाषण देतोय तिथून पलीकडच्या समोरच्या खडकावरती म्हणले प्रचंड झाडी आपल्याला दिसते. तर म्हणले एक घडलेली घटना तुम्हाला सांगतो. विजयदुर्ग स्वच्छ करायच्या आधी या विजयदुर्गावरती उंदरी नावाची खूप झाडं होती. त्या उंदरीला छोटी 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 उंबरासारखी फळं येत असत आणि ती फळं खायला रात्रीच्या वेळेला हजारोंच्या संख्येने वटवाघळं या विजयदुर्गच्या किल्ल्यावरती येत असत. दिवस झाला की ती वटवाघळं उडून जायची आणि पलीकडच्या त्या खडकावरती ती जी झाडं आहेत त्या झाडीमध्ये त्यांची वस्ती होती. आपल्याला कल्पना असेल, आपण फिरतोच परागच्या बरोबर, कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी काही दुकानांच्या मधनं वात हरक तेल म्हणून एक तेलाची बाटली दिसते, त्याच्यावरती वटवाघळाचं चित्र असतं. आपल्याला असं वाटतं की ते वटवाघळ मारून बिरून पिळून बिळून ते तेल काढतात, तसं काही नाही आहे. ते जे तेल आहे वात हरक तेल, ते वटवाघळांच्या लाळेपासनं आणि त्यांच्या विष्ठेपासनं तयार होतं, कारण ती लाळ आणि विष्ठा एकत्र करून वटवाघूळ त्याचं घरटं बांधतं. तर ती तशी घरटी हुडकून ती तेल गाळणारी 40 कुटुंब ही विजयदुर्गच्या त्या पलीकडच्या गावामध्ये होती. कसं पर्यावरण एकमेकाशी जोडलेलं असतं बघा. ज्या क्षणी विजयदुर्गावरती स्वच्छतेचं काम सुरू झालं, आर्किओलॉजीनी किंवा जे कोणी तत्सम मंडळी जी होती त्यांनी ती सगळी उंडरीची झाडं काढून टाकली, स्वच्छ केले, तटबीट सगळे, किल्ला स्वच्छ झाला एकदम. आणि एकदम ती हजारो वटवाघळांची जी वस्ती होती ती वस्ती उठून गेली. खायलाच नाही काही, ती वस्ती उठून गेली. ही 40 घरं रस्त्यावरती आली. खायचं काय, धंदाच बंद पडला. ते म्हणाले तुम्ही असं अजिबात समजून चालू नका की वटवाघळांचं विश्व वेगळं असतं, किल्ल्याचं विश्व वेगळं असतं, आमचं विश्व वेगळं असतं. असं नाही आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. किंवा जे खळांची व्यंकटी जो जे वांछील तो ते लाहो जी आहे की नाही, त्याच्यामध्ये ही सगळी साखळी गृहीत धरलेली आहे. आणि या साखळीमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं असं एक स्थान आहे. ते स्थान नीट सांभाळलं गेलं पाहिजे. त्या स्थानाला धक्का लागता कामा नये. आणि मग त्या स्थानावरती तुमचं पण स्थान अवलंबून असतं. ती जर वटवाघळ उठून गेली नसतं तर ती 40 घरटी किंवा ती 40 माणसं, ती 40 कुटुंब भिकेला लागली नसती. असं सगळं किल्ल्यांशी संबंधित असलेलं जे एक विश्व आहे ते विश्व एवढ्यासाठी सांभाळायचं, ते किल्ले एवढ्यासाठी सांभाळायचे, त्याच्यावरची झाडी एवढ्यासाठी सांभाळायची आहे. त्याच्यातला जो अभ्यासाचा भाग आहे तो तर मान्यच आहे. त्याच्याशी अटॅचमेंट असलेलं जे भावविश्व आहे ते पण मान्यच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही आहे. पण ते प्रत्येकालाच तितकंसं रुचेल अशातला भाग नाही. पण मग ज्याला ज्या गोष्टीमध्ये रस असेल, ज्याला ज्या गोष्टी आवडतील त्या गोष्टींच्यामध्ये त्याची आवड निवड बघून त्याला त्या गोष्टीमध्ये प्रवेश करायला लावून त्याचा अभ्यास करणं आणि ते सर्वसामान्यांच्या समोर मांडणं, ह्याच्यासाठी परागसारख्या लेखकांची, परागसारख्या पुस्तकांची आणि परागनी लिहिलेल्या आणि केलेल्या भटकंतीमध्ये केलेल्या मार्गदर्शनाची प्रचंड गरज आहे. आणि ती गरज पुढच्या कालखंडामध्ये वाढत जाणार आहे असं मला दिसतंय. त्यामुळं जरी हम दो हमारे दोचा जमाना असला तरी तिसरं पुस्तक यायला हरकत नाही. आता तिसऱ्या आपत्त्यानंतर सरकार काही सोयी सवलती काढून घेतं म्हणे, ते तिसरं झाल्यानंतर बघता येईल. आपल्याला काय आता घाई आहे. त्यामुळे ते तिसरं पण आपत्ती आलं पाहिजे लवकरात लवकर आणि तेच आपल्या सगळ्यांच्या हातात पडलं पाहिजे.
त्याच्यातनं आपल्याला ज्या दिशा मिळतील त्या दिशेवरती आपण 4 पावलं चाललं पाहिजे. नाहीतर आज आलो, परागचं कौतुक केलं, पुस्तक घेऊन घरी गेलो, आता एकदम पुढच्या बाळणपणाला, असं करू नका. ते वाचल्यानंतर त्याच्यातल्या समजा जे काय 19-20 जे प्रकरणं होती त्याच्यातलं एक प्रकरण किंवा त्याच्या एका प्रकरणामध्ये वर्णन केलेली एक जरी ठिकाण तुम्ही त्याच्या दृष्टिकोनातनं, त्याच्या मनोभूमिकेतनं जाऊन पाहून आलात आणि त्याला एक जर फोन केलात तर त्याच्या इतकं चांगलं कौतुक त्याच्या दृष्टिकोनातून काही असणार नाही. तर ते आवर्जून तुम्ही सगळेजण मिळून करा असं मनापासून आवाहन करतो. तुम्ही खूप शांतपणे ही पान सुपारी गोड मानून घेतलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.